सध्या तुम्हाला माहितीच आहे की 19 मार्च 2025 रोजी शासनाने एक शासन निर्णय पारित केला आहे, सातबारा जिवंत करणे. आता तुम्हाला हा मोठा प्रश्न पडला असेल की सातबारा पण जिवंत होतो का? म्हणजे सातबारा जिवंत करणे म्हणजे नेमकं काय आहे? तुम्ही बऱ्याच वेळा असं तुम्ही पाहिलं असेल की शासकीय योजनेचा लाभ तुम्हाला मिळत नाहीये किंवा ॲग्रीस्टॅगमध्ये शेतकरी नोंदणी करताना तुमचं नाव त्याच्यामध्ये नसतं किंवा अनुदानाच्या वेळीसुद्धा तुमचं नाव त्याच्यामध्ये नसतं. पण ते तुम्ही जमीन करत असतात. ते जमीन तुमच्या वडिलांच्या आईच्या नावाने होती व आज रोजी ते मयत झालेले आहेत. पण सातबाऱ्यावरती आजही त्यांचंच नाव आहे. तर असे जे मयत व्यक्ती आहेत, त्या मयत व्यक्तीचं नाव कमी करून वारस लावण्यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय काढला आहे. हा शासन निर्णय 19 मार्च 2025 रोजी पारित झाला आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने 1 एप्रिल ते 5 एप्रिल या दरम्यान सर्व ग्राम महसूल अधिकारी यांनी जे काही वादग्रस्त प्रकरणं असतील किंवा इतर कशामुळे राहिले असतील, ते सगळे करून एक गावातील पूर्ण लोकांची मयताची यादी तयार करायची आहे व ही मयताची यादी तयार केल्यानंतर अशा मयत व्यक्तींना त्यांनी कळवायचं आहे व त्यांनी स्थानिक चौकशी, वारसाची चौकशी, तसेच पोलीस पाटील असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील किंवा गरज पडल्यास कोर्टाचा वारस दाखला, अशा पद्धतीने त्यांनी खातेदारांकडून मागून घेऊन त्यांनी वारसाची प्रकरणं तयार करायची आहेत व वारसाची अशी प्रकरणं तयार झाल्यानंतर 6 मध्ये ही प्रकरणं त्यांनी भरायची आहेत व 6 मध्ये ग्राम महसूल अधिकारी भरल्यानंतर हे प्रकरण ते गावच्या मंडळ अधिकारी यांच्याकडे जाणार आहे. त्या गावचे जे मंडळ अधिकारी असतील व मंडळ अधिकारी त्या वारसांची शहानिशा करतील. शहानिशा केल्यानंतर मंडळ अधिकारी ते 6 मंजूर करतील व ग्राम महसूल अधिकारी हे त्या मंजूर झालेल्या वारसाच्या रजिस्टरमध्ये फेरफार तयार करतील. तर अशा प्रकारे तुमचाही सातबारा जिवंत आहे की नाही आहे किंवा तुमचेही आई-वडील कोण मयत झाले असतील, तर तुम्ही त्यांना आताच ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जाऊन वारसासंदर्भाची आवश्यक कागदपत्रे जमा करायची आहेत व कागदपत्राद्वारे आपल्या वारसाची नोंद करायची आहेत. जर भविष्यामध्ये तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन-नवीन येणाऱ्या माहिती हवी असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल बटनवर क्लिक करा. धन्यवाद.